Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 3 HCF and LCM. तर ह्या चॅप्टर मधील आपण प्रॅक्टिस सेट 11 बघत आहे. ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये सांगितलेलं आहे फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. म्हणजे जे पण काही नंबर्स आपल्याला इथे दिलेले आहे यांचे फॅक्टर पाडायचे. आपल्याला फॅक्टर कुठपर्यंत पाडायचे, जोपर्यंत प्राइम नंबर्स येणार नाही तोपर्यंत. मग इथे आपल्याला फर्स्ट दिलेला आहे 32. मग आपण व्हर्टिकल पद्धतीने म्हणजे व्हर्टिकल मेथडने आपण सॉल्व्ह करूया. इथे आपण लिहिणार 32. आता बघा 32 कोणत्या टेबलमध्ये येते हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर 32 कुठे कोणत्या टेबलमध्ये येते, 2 च्या टेबलमध्ये. मग हे कसं आपण ओळखलं की 32 2 च्या टेबलमध्ये येते, म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे. तर बघा 0 2 4 6 आणि 8 म्हणजे नंबर्सच्या कोणताही एखादा नंबर्स असो त्या नंबरच्या शेवटी जर का हे नंबर्स असतील, हे अंक असतील, तर त्याला 2 ने डिवाइड होतो. म्हणजे तो नंबर 2 ने डिवाइड होणार. मग हा 32 पण 2 ने डिवाइड होणार. म्हणजे किती नंबरला येणार, मग 16 नंबरला येणार 32. आता बघा 16 नंबर पण 2 ने डिवाइड होतो. मग 2 च्या टेबलमध्ये येतो किती नंबरला, 8 नंबरला येतो. नंतर 8 पण हा 2 च्या टेबलमध्ये येत असतो, किती नंबरला येणार, मग 2 च्या टेबलमध्ये येतो. तर इथे 2 लिहायचा आणि किती नंबरला येतो, तर 4 नंबरला 4 नंबर इथे लिहायचा आहे. आता 4 नंबर पण 2 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 2 च्या टेबलमध्ये येतो. आणि किती नंबरला, 2 नंबरला. आणि 2 1 जा 2 आपण इथे घेऊ शकतो. 2 तर 2 च्या टेबलमध्ये येतोच, माहिती आहे सर्वांना, म्हणून इथे 2 आणि इथे आपण 1 लिहिणार. ओके, मग काय फॅक्टर आले, हे इकडे हे जे फॅक्टर्स असतात हे फॅक्टर आपल्याला आन्सर मध्ये लिहायचे आहे. म्हणजे 32 इक्वल टू किती येणार, 1 2 3 4 5 5 टाइम्स 2 येणार आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 1 2 3 4 5 म्हणजे 5 टाइम्स आपण हे 2 लिहिलेले आहे. बघा हा 2 हा प्राइम नंबर आहे. म्हणजे जोपर्यंत प्राइम नंबर येणार नाही तोपर्यंत आपल्याला याचे फॅक्टर करत जायचे आहेत. नेक्स्ट आहे बघायचं आहे आपल्याला कोणत्या टेबलमध्ये येतो, 2 च्या टेबलमध्ये येणार का. बघा त्याच्या लास्टमध्ये 7 आहे. हा 2 च्या टेबलमध्ये नाही येणार. मग 3 च्या टेबलने म्हणजे 3 ने त्याला डिव्हिजिबल आहे का, तो 3 ने त्याला आपण डिवाइड करू शकतो का, तर हो करू शकतो. मग हे आपण कसं डिसाईड केलं की करू शकणार. बघा इथे काय आहे, इथे 5 आणि 7 म्हणजे हे जे डिजिट आहे ह्या डिजिटची आपण ॲडिशन करून घ्यायची. 5 + 7 किती होणार आहे, 12 होणार आहे. मग 12 हा 3 च्या टेबलमध्ये येतो का बघायचं, तर येतो. 3 4 जा 12 येतो, म्हणून हा 3 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे इथे येणार 3 चा टेबल, आपण 3 च्या टेबलने आपण याला डिव्हिजिबल करणार. तर बघा 3 1 जा 3 आणि किती उरणार आहे, इथे 2 उरणार आहे. 3 9 जा 27. ओके, आता 19 जो आहे हा कोणत्याच एका टेबलमध्ये येत नाही. हा स्वतः काय आहे, प्राइम नंबर आहे, म्हणून हा स्वतःच्या टेबलमध्ये येणार. म्हणून आपण इथे लिहिणार 19 1 जा 19. ओके, म्हणजे अशा प्रकारे इथपर्यंत आपला आन्सर फाइंड झालं. म्हणजे आन्सर काय येणार आहे, मग फायनल आन्सर इथे किती आहे, 57 इज इक्वल टू 3 इंटू 19. मग आता आपण फाइंड एक चेक करायचं आहे की इथे प्राइम नंबर आहे का. म्हणजे इथे प्राइम नंबर आहे 3 आणि इथे काय प्राइम नंबर आहे 19. म्हणजे खाली जे आपण आन्सरमध्ये लिहिणार ते सर्व प्राइम नंबर असायला पाहिजे. नेक्स्ट आपण बघणार आहे 23. आता हा 23 स्वतः एक प्राइम नंबर आहे. याचे कोणते फॅक्टर पडू शकतात का, नाही. हा फक्त स्वतःच्या टेबलमध्येच येतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो 23. आता 23 ला आपण 23 ने डिवाइड करू. म्हणजे 23 1 जा 23 आणि 1 कोणाच्या टेबलमध्ये येणार, मग 1 च्याच टेबलमध्ये, असं आपण लिहू शकतो. मग फायनल आन्सर काय येणार आहे याचं पण 23 इज इक्वल टू 23 इंटू 1. अशा प्रकारे हे आपण प्राइम नंबर्स हे जे याचे आन्सर्स आहे प्राइम नंबरमध्ये फाइंड करायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता एक्झाम्पल नंबर 4 आहे 150. 150 चे फॅक्टर पण आपण व्हर्टिकल मेथडने करणार आहे. बघा इथे 150 युनिट प्लेसमध्ये काय आहे, 0 आहे, म्हणून आपण याला 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणून इथे घ्यायचा 2, इथे येणार 2 7 जा 14 आणि 1 उरेल तर किती होणार, 2 5 जा 10. आता 75 आले तर 75 या दोघांची आपण प्लस केली तर किती येणार आहे, 7 + 5 12 येणार आहे. 12 हा नंबर 3 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 75 ला पण आपण 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणून इथे लिहायचं 3. 75 ला बघा 3 2 जा 6 येणार आणि इथे काय येणार, 1 उरणार. 3 2 जा 6 आणि इथे 1 उरणार तर किती होणार, 3 5 जा 15 म्हणजे 25 येणार आहे. आता बघा 25 जो आहे हा 25 कोणत्या टेबलमध्ये येतो, 5 च्या टेबलमध्ये. म्हणून इथे आपण 5 ने डिवाइड करणार. 5 5 जा 25 आणि 5 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, 5 च्याच टेबलमध्ये येतो. 5 1 जा 5. म्हणून इथे फायनल आन्सर काय असणार आहे, 115 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5. अशा प्रकारे आपण हे आन्सर सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट आता 216 आपण ॲज इट इज सॉल्व्ह करणार. बघा ह्या 216च्या युनिट प्लेसमध्ये काय आहे, 6 आहे.
6 असल्यास आपण याला 2 ने डिवाइड करू शकतो. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ज्या नंबरच्या शेवटी 0, 4, 6 आणि 8 असे नंबर्स असणार त्या नंबर्सला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे आपण 2 घेणार, मग किती होणार डिवायडेशन केल्यानंतर 2 1 जा 2, इथे 0 येणार आणि 2 8 जा 16. बघा आता इथे 8 आलेला आहे, 8ला पण आपण पूर्ण 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे पूर्ण नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकणार आहे. म्हणून इथे 2 लिहायचं, 2 5 जा 10 अँड 2 4 जा 8. परत इथं 4 आलेला आहे, परत 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4 आणि इथे बनवू ना 2 7 जा 14. आता इथे 27 आलेला आहे, तर 27 कोणत्या टेबलमध्ये येतो, कोणत्या येतो 3च्या टेबलमध्ये. म्हणून इथे आपण घेणार 3 9 जा 27. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 3 3 जा 9. आता हा 3 प्राईम नंबर आहे, म्हणून आपण तो स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, म्हणून 3 1 जा 3 घेणार आहे. मग याचं फायनल आन्सर काय असणार आहे, 216 इज इक्वल टू किती आले, 2 टाइम्स 2 आले आणि 3 टाइम्स 2 आलेले आहे आणि 3 टाइम्स 3 आलेले आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. ह्या प्रकारे आन्सर फाइंड झालेला आहे. नेक्स्ट आहे 208. बघा इथे लास्ट युनिट प्लेसला काय आहे, 8 हा नंबर आहे, म्हणून आपण याला 2 ने डिवाइड करू शकतो. इथे घ्यायचं 2 1 जा 2, इथे 0 येणार आणि 2 4 जा 8. परत 4 आहे, परत 2 ने आपण डिवाइड करूया. 2 5 जा 10 अँड 2 2 जा 4. 52 आहे, परत 2 ने डिवाइड होतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथे जर आपण 4 घेतला तर इथे 1 उरणार, म्हणजे 2 2 जा 4 आणि इथे 12 होणार. 2 6 जा 12. परत 2 ने डिवाइड करायचं. 2 1 जा 2, 2 3 जा 6. आता इथे 13 आलेला आहे. 13 हा कोण्याही टेबलमध्ये येतो का, नाही, तो स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, म्हणून इथे काय असणार आहे 13 1 जा 13. आता फायनल आन्सर आपण कसं लिहिणार, तर हे फॅक्टर आपल्याला फायनल आन्सरमध्ये लिहायचे आहे या साईडचे. म्हणून इथे किती आहे 208 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 1 2 3 4 टाइम्स 2 आहे आणि इंटू 13. अशा प्रकारे आपले हे आन्सर पूर्ण सॉल्व झालेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 765. तर 765ला 2 ने डिवाइड होतं का बघा बरं. इथे युनिट प्लेसमध्ये काय आहे 5 आहे, म्हणजे युनिट प्लेसमध्ये 5 असल्यास आपण 2 ने डिवाइड करू शकणार नाही. मग आपण 3 ने डिवाइड करू शकतो का हे बघायचं आहे. मग कसं बघायचं 3 ने डिवाइड करायचं, तर हे जे सर्व डिजिट आहे डिजिटची ॲडिशन करायची आहे. मग 7 + 6 किती होणार आहे 13. 13 मध्ये 5 मिळवला तर किती होतात 18. 18 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपण याला 3 ने डिवाइड करू शकतो. ओके, याला आपण 3 ने डिवाइड करायचं आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे उरणार आहे 1 आणि हा आपण 16 खाली घेतल्यानंतर किती होणार आहे, इथे 16 होणार आहे. तर किती येणार आहे 3च्या टेबलमध्ये 15 येणार. 3 5 जा 15. इथे 15 घेतल्यानंतर परत 1 उरणार आहे आणि हा 5 आपण इथे खाली घ्यायचा आहे, म्हणजे किती होणार 15. म्हणजे किती येणार मग 3 5 जा 15. म्हणून इथे आपण काय करणार 215 लिहिणार. आता इथे आपल्याला बघायचं आहे की हा जो 215 आहे हा आपल्याला 3 ने डिवाइड होतो का. तर बघा या दोघांची आपण ॲडिशन केली तर किती होणार 2 + 5 किती होणार 7. 7 + 5 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून याला पण आपण 3 ने डिवाइड करू शकतो. बघा 255 म्हणजे 3च्या टेबलमध्ये 25 येत नाही तर किती येणार 24 घेणार आपण. 3 8 जा 24. इथे 1 उरणार आहे, हा 5 खाली घेतल्यानंतर इथे 15 होणार. मग जर इथे 15 येतो तर 3च्या टेबलमध्ये तर 15 येतो. 3 5 जा 15 म्हणजे किती येणार आहे इथे आन्सर 85. कितीने डिवाइड केलं आपण 3 ने डिवाइड केलं. आता इथे 85 आलेलं आहे, तर 85 हा 3 ने डिवाइड होतो का. 8 + 5 केलं तर 13 होणार. 13 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून इथे बघायचं आहे 5 आहे. तर 5च्या टेबलमध्ये म्हणजे 5 आहे लास्ट युनिट प्लेसला, तर आपण 5 ने याला डिवाइड करू शकतो. म्हणजे आपण याला 85ला 5 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येणार 5 1 जा 5, 8 - 5 3 आणि हा 5 घेतल्यानंतर इथे काय होणार 35. आता 5च्या टेबलमध्ये 35 7 नंबरला येतात, म्हणून इथे किती येणार आहे 3. आपण 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे कितीने डिवाइड केलं आपण 5 ने डिवाइड केलं, म्हणून इथे 17 आन्सर येणार आहे. ओके, आता हा 17 कोणाच्या टेबलमध्ये येतो का नाही, हा स्वतः एक प्राईम नंबर आहे, म्हणून आपण याला 17 1 जा 17 असं करू शकतो. मग इथे फायनल आन्सर काय येणार आहे 765 इज इक्वल टू 3 × 3 × 5 × 7. ओके, हे प्राईम नंबर हे जे आहे हे सर्व या साईडचे सर्व काय आहेत प्राईम नंबर आहेत.
ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा 345. आता 345 आपण 2ने आपण डिवाइड करू शकतो का? नाही, कारण की त्याच्या युनिट प्लेसला काय आहे 5 आहे म्हणून. मग इथे आपण 3ने डिवाइड करू शकतो का हे चेक करूया. बघा 3 + 4 किती होणार आहे? 3 + 4 7 आणि 7 + 5 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून याला पण आपण 3ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 345ला कितीने डिवाइड करायचं? 3ने. 3 × 1 = 3. इथे येणार आहे 4. 3 × 1 = 3. परत 1 उरणार, हा 5 आपण खाली घेतला तर 15 होणार. म्हणजे 3 × 5 = 15 येणार. म्हणून आपण याला 3ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे 3 आणि इथे येणार 105. परत आता इथे 5ला आपण 115ला आपण 3ने डिवाइड करू शकतो का बघूया. बघा 1 + 1 2. 2 + 5 7 होतात. 7 हे 3च्या टेबलमध्ये येत नाही. मग बघायचं आता शेवटी 5 आहे, युनिट प्लेसमध्ये 5 आहे, तर 5च्या टेबलने हे डिवाइड होऊ शकतात. मग आपण इथे 5च्या टेबलने डिवाइड करून बघूया. 5 × 2 = 10. 11 - 10 1. इथे येणार 15. 3 × 5 = 5 3 = 15. 5 3 = 15 येतात. म्हणजे 5ने हा डिवाइड होतो नंबर. म्हणून याला आपण 5च्या टेबलमध्ये घेणार आहे. आणि इथं किती आन्सर येणार आहे? 23 आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट आता आपण बघणार आहे 23 हा कोणत्या टेबलमध्ये येतो का? नाही, हा तर स्वतःच प्राईम नंबर आहे म्हणून तो स्वतःच्या टेबलमध्ये येणार. 23 × 1 = 23. मग ह्या नंबरचं फायनल आन्सर काय असणार आहे? 345 = 3 × 5 × 23. ओके, अशा प्रकारे आपण फायनल आन्सर फाइंड करू शकतो. आता नेक्स्ट बघा इथे 377 हा नंबर आहे. आता फर्स्ट आपण बघायचं केला 2ने आपण डिवाइड करू शकतो का? मग शेवटी युनिट प्लेसमध्ये हा 7 आहे. युनिट प्लेसमध्ये आपल्याला काय पाहिजे? 0 4 6 8. तेव्हाच आपण 2ने डिवाइड करू शकणार. पण इथे 7 आहे तर नाही होणार. म्हणून इथे आपण डिजिटचे ॲडिशन करून बघूया. प्लस बघा 3 + 7 किती होणार? 10. 10मध्ये आपण 7 मिळवला तर किती होणार? 17. मग 17 हा 3च्या टेबलमध्ये नाही येत म्हणून हा 3ने पण डिवाइड होणार नाही. आता आपल्याला काय करायचं? 1 बाय 1 एक टेबलने याला डिवाइड करून बघायचं की कोणत्या टेबलने हा डिवाइड होतो. तर मी डिवाइड करून बघितलं तर हा होतो 13च्या टेबलने डिवाइड. जर आपण इथे 13ने याला डिवाइड करून बघितलं तर किती आन्सर येणार? बघा 13 × 1 = 13. 13 3 = 39 येणार. मग आपण घेणार 13 3 = 26 घेणार. छोटा नंबर घ्यायचा असतो आपल्याला. नंतर 7 - 6 1 येणार आहे. 3 - 2 1 येणार. नंतर आपण हा 7 इथे घेतल्यानंतर किती होणार आहे? 117. 117 होणार. तर हा 117 30च्या टेबलमध्ये 9 नंबरला येतो. 117 घेतल्यानंतर आन्सर काय येणार? 00. म्हणजे याला आपण 13ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे? 29. म्हणून इथे 13 घेणार. हा नंबर इथे लिहायचा असतो आणि किती येणार आहे? 29. आता 29 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे. तो कोणत्याही टेबलमध्ये येतो का? नाही. म्हणून इथे आपण याला 29नेच डिवाइड करणार आहे. 29 × 1 = 29. फायनल आन्सर काय लिहिणार आहे मग आपण? इथे 377 = 13 × 29. ओके, नेक्स्ट नंबर आहे 559. मग 559ला आपण कितीने डिवाइड करू शकतो? बघा सगळ्यात आधी आपल्याला बघायचं की 2ने आपण डिवाइड करू शकतो का? युनिट प्लेस चेक करायची आहे. नाही, 2ने आपण डिवाइड करू शकणार नाही. परत आपण 3ने डिवाइड करू शकतो का? 5 5 10. 10मध्ये आपण 9 मिळवला तर किती होणार? 19. मग 19 3च्या टेबलमध्ये येतच नाही. म्हणून आपण याला पण 30ने डिवाइड करून बघूया. म्हणजे आपल्याला चेक करत जायचं आहे कितीच्या टेबलने याला डिवाइड करू शकतो. तर मी चेक करून बघितलं तर याला पण 13नेच आपण डिवाइड करू शकतो. म्हणून याला आपण बघूया 13ने डिवाइड करून. आता इथं आपण बघितलं तर 55 13च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून आपण 52 घेणार. 13 4 = 52. मायनस केली तर इथे 1 उरणार, इथे 3 उरणार आहे आणि इथे किती येणार आहे? हा 39 होणार आहे. 39 3च्या टेबलमध्ये 13च्या टेबलमध्ये येतो. किती नंबरला? 3 नंबरला येतो. म्हणून इथे काय येणार आहे? आन्सर 43. म्हणजे 13ने आपण याला डिवाइड केलं तर 43 आन्सर येतो. कोणत्या नंबरला? 559. आता या ठिकाणी आपण चेक केलं तर 43 हा एक स्वतः प्राईम नंबर आहे. हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही म्हणून आपण याला 43 1 = 43 असं लिहिलं तरी चालेल. मग फायनल आन्सर काय असणार आहे? 559 = 13 × 43.
3. ओके, अशा प्रकारे आपण फायनल आन्सर फाइंड करायचे आहे. बघा आता इथपर्यंत जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते आपण चेक करत गेलो. 2 ने डिवाइड होतं का, 3 ने डिवाइड होतं का, असं चेक करत गेलो. पण हे जे लास्टवाले 2 एक्झाम्पल आहे, ह्या 2 एक्झाम्पलला आपल्याला सर्व टेबलने डिवाइड करून बघायचं असतं. आणि फक्त तुम्हाला एक्झाममध्ये एकच लक्षात ठेवायचं की जे 2 नंबर आहे ते लास्टवाले याला 30 ने आपण डिवाइड करू शकतो. ओके, या ठिकाणी आता प्रॅक्टिस सेट 11 हा संपतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसणार तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.